तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती. डिगश आपण ट्विटरला अपलोड केले गणपतीवर. ठीक आहे, तर आपण एक 10x8च्या साईज मध्ये आपण एक आगमन सोहळ्याचे डिझाईन घेऊन आलोय मित्रांनो. कारण लवकरच आपल्या गणपतीचं आगमन होत आहे, त्यामुळे नक्की डिझाईन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलाय. डिझाईन कन्सेप्ट संपूर्ण मला भरपूर मेहनत लागली मित्रांनो बनवायला, त्यामुळे संपूर्णरित्या पूर्ण एचडी क्वालिटी आपण मटेरियल त्यामध्ये प्रोव्हाइड केलं, तो काय विषय नाही. ठीक आहे, तुम्हाला त्या गोष्टी माहितीच असतात. बाकी संपूर्ण पीएडी आपण इरिटेबल द्यायला काय विषय नाही, डायरेक्ट तुम्ही संपूर्ण ते डाउनलोड करू शकता. आणि हा, मोबाईल युजर साठी सुद्धा मटेरियल आपण त्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं, नक्कीच तुम्ही त्याचं डाउनलोड करू शकता. पण मी त्याला सांग की पासवर्ड टाकला, 3 स्टेप मध्ये आपला तो पासवर्ड आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भाऊ. ठीक आहे, तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर अशा घेतो मी फोटोशॉप ओपन करू. तर ओपन केल्यानंतर बघू शकता तुम्हाला हा इंटरफेस शो होऊन जाणार. ठीक आहे, तर काय केलंय, 1 नंबर इमेज साईज मध्ये येतो मी. इथून हा मायने तुम्हाला दाखवून देतो. आपण साईज 8x10 ठेवली, 10x8 करून टाकली साईज. रेझोल्युशन आपण 300 टाकले आणि इंचेस मध्ये करून घेतली. ठीक आहे, मी ओके म्हणतो, जेणेकरून आपल्या प्रिंटिंग साठी ते अवेलेबल राहील. किंवा तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे नक्कीच लावू शकता, तो काय विषय नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, आपण एक आता नॉर्मल आपला व्हाईट कलर भेटतो फोटोशॉप मध्ये, त्यावर आपण हा एक कलर मारलाय. आता संपूर्ण पूर्ण वॉटर ब्रश मित्रांनो, एकदम एचडी क्वालिटी हे बघू शकतो. इतके ऍक्टिव्ह दिसते, हे संपूर्ण दिसते आपले. डायरेक्ट आपण त्याला थोडं, आता कसं सत्यनारायण टाईप थोडं पानं वगैरे गणपती म्हटलं ते नक्कीच राहतंय, त्या टाईप मध्ये आपण युनिक एक कन्सेप्ट वापरण्याचा प्रयत्न केला, ते नक्कीच टाकले. त्यावर आपण रेज मारली, हे तुम्ही मारू शकते. तुम्हाला फक्त मी दिलंय वेळेवर. जर तुम्हाला वाटलं तुमचा गणपती तुम्ही चेंज केला तर थोडं डिझाईन मध्ये लुक नसेल येत, नक्कीच रेज मारू शकता. तुम्हाला इथे मी क्रिएट करून दिलंय. ठीक आहे, अशा पद्धतीने तर हाईड करून घेतोय आपण. ठीक आहे, आज सगळ्यात इम्पॉर्टंट आपण वरती मंडळाचं नाव टाकले, जागृती मित्र मंडळ. ठीक आहे, आता ते नाव चेंज आउट करण्यासाठी काय करायचं माहिती की, ते ग्रुप आहे त्याला अनलॉक करून घेतो. त्या ग्रुपला ओपन केल्यानंतर इथं बघू शकता, आता हे बघू शकता इथं असे भरपूर मी डायरेक्ट म्हणजे आपण ती क्वालिटी बनवण्याचा प्रयत्न केलाय. आता खाली एक ग्रुप बघायला भेटला, ग्रुपला ओपन करून घ्यायची. आता हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, इथे भरपूर आपण अशा पण यूज केलंय वाटेल तसं. आता ही जागृती मित्र मंडळचे नाव आहे, हे पूर्ण युनिकोड नाव आहे. ही टायपिंग करण्याची पद्धत सांगतो मला. यावर डबल टॅप केल्यानंतर काय करणार, विंडोज मध्ये यायचं. तिथे ग्लॅपचं ऑप्शन तुम्हाला इथं आल्यानंतर हा पॅनल तुम्हाला ओपन होणार आहे. जो आपण तुम्ही जो फॉन्ट इथे सिलेक्ट करता या टाईप मध्ये, त्याला संपूर्ण फॉन्ट तुम्हाला इथं म्हणजे ते जे कॅलिग्राफ टाईप जे सर्व फॉन्ट आहे, म्हणजे ज्याचं जे अक्षर ते नक्की तिथं या पॅनल मध्ये ओपन होणार. तुम्हाला सांगितलं ते मी, पण ज्यांना कोणाला नसून माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, कारण प्रत्येक भावापर्यंत आपली गोष्ट पोहोचली पाहिजे. काम झाल्यानंतर भावानं लॉक करून टाकत. असे मी झाल्यानंतर काय केलं माहितीये का, आपण इथे शेप मारलाय. श्री गणेशाय नमः, त्यामध्ये थोडं क्विट मारलंय, शेप क्रिएट केलाय. त्याला बाहेरून थोडं मी इथं ग्रँडेट मारलाय. ठीक आहे, तो कशाने मारला काय नक्की ते तुम्ही हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण त्यावर घेतलंय मित्रांनो शिवाजी महाराजांचा फोटो. तो फोटो बघू शकता, इतका एचडी क्वालिटी मी संपूर्ण एकदम क्वालिटी न्यू कन्सेप्ट मध्ये आपण जे आता महाराजांचे फोटो साधे ट्रेंडलाच चालू आहे, नक्कीच आपण ती कन्सेप्ट वापरण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, आपण सगळ्यात मुद्दा म्हणजे गणपती ऍड केला यापर्यंत. गणपती एकदम नॉर्मल, काही जास्त इफेक्ट वगैरे ना मारला, नॅचरल दिसावा त्या टाईप मध्ये तो करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला वाटलं तुमचा गणपती तुम्हाला टाकायचा असेल मंडळाचा, नक्की ते टाकू शकता. ठीक आहे, फक्त काय करता, डबल टॅप करून त्याला थोडं इम्बॉसचा यूज करा. बेवल इम्बॉस जे ऑप्शन 1 नंबर, त्याला थोडं यूज करा. आणि इथं ब्लॅक आहे ते ऑफ करा, ऑफिससाठी वरती आहे कलर डॉच करून, ती नक्कीच वापरा. जेणेकरून ते कसं आहे माहिती आहे का, जे शॅडो जो इफेक्ट आहे आपला, तो थोडा क्वालिटी देतो. त्यानंतर आपण काय केलंय, विश्वाचा पालणारे एक टेक्स्ट इडिटेबल आपण यामध्ये टाकले. त्या पद्धतीने आपण हे बघू शकता, असे भरपूर असे नाव इथे घेऊन टाकले. आता आपण वरती मंडळाचं नाव टाकले, खाली जे तुमचं काय नाव असेल मंडळाचं किंवा त्याला हाईड करू शकता. जर तुम्हाला टाकायला नक्की टाकू शकता, जसं मी टाकलं इथं महाराष्ट्र तांडीचा राजा. तुम्हाला तुमच्या हिशोबाने जे टाकायचं तुम्ही ते नक्की टाका. ठीक आहे, त्यानंतर आपण खाली फुल घेतलंय, तो काय विषय नाही सविस्तर. ठीक आहे, इथं नंतर आपण हे मारले, तर नॉर्मल थोडा गणपतीच्या वर आपण एक व्हाईट ब्रश मारलाय, कारण आपल्याला त्यावर नाव ऍड करायचं आगमन सोहळा बोलू. ठीक आहे, या अशा टाईप मध्ये अशा टाईप नाव ऍड केल्यानंतर इथं बघ एक सर्कल मारलंय, इथं तो ग्रुप ओपन करून घेतो. आता आपण जिथं टाकलं 33वी वर्ष, तुम्हाला फक्त जे 33 नाव आहे ते चेंज आउट करायचंय. ग्रुप ओपन केल्यानंतर इथं 33 आहे, त्याला डबल सिलेक्ट करून डायरेक्ट तुम्ही इथं अंक टाकू शकता, किंवा 10 म्हणा किंवा 05 म्हणा. हे बघ या टाईप मध्ये या असे खतरनाक आपण तुम्ही नक्की त्याला सेट करू शकता तुमच्या हिशोबाने. ठीक आहे, आता नक्की ते करायचा ग्रुप डायरेक्ट तुम्हाला दिलाय, तो काय विषय नाही. त्यानंतर इथे शेप ऍड केली आपण या पद्धतीने. ठीक आहे, आता लाईनी वगैरे ते आगमन
आगमनस्थळ, परत तुम्हाला सांगतो विशेष आकर्षण हे बघू शकता. इथं थोडा बँडवालाचा आपण फोटो मारलाय. एक थोडं एकदम क्वालिटी दिसावा, ठीक आहे. बाकी संपूर्ण दिवशी हे बघू शकता तुम्ही आगमन वेळ, आगमनस्थळ नक्कीच फॉन्ट एकदम क्वालिटी यूज केले, म्हणजे असे पॉपिंग फॉन्ट यूज केले आपण. तेच थोडे ऍक्टिव्ह वाटतंय, ठीक आहे. लय बाकी गिचमिडी वगैरे नाही केली. थोडं प्रोफेशनल मित्रांनो त्या टाईपने आपण डिझाईन करण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून तुम्हाला स्टेटस एकदम क्वालिटी दिसणार आहे, काय विषय नाही. आता बघू शकता अशा पण आपली डिझाईन पूर्ण संपूर्ण ते आपण क्रिएट केली. आता हा राहिला विषय काय करायचं माहिती आहे का, इमेज साईज होतो. जर तुम्हाला डिझाईन स्टेटसला ठेवायची असेल तर मित्रांनो रेझोल्यूशन 300 ठेवा, किंवा जर तुम्हाला अजून क्वालिटी पाहिजे असेल तर काय करायचं माहिती आहे का, 300 ना इथं कमीत कमी 500 करा. आणि 500 केल्यानंतर ही डिझाईन ओके म्हणून इथं सेव्ह करून घ्यायची. एक्सपोर्टमध्ये जाऊन सेव्ह फॉर वेब जाऊन ही डिझाईन सेव्ह करायची. सेव्ह केल्यानंतर काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, इथं न्यू मध्ये येऊन ना एक नवीन साईज क्रिएट करायची, म्हणजे 10x8 करायची, फक्त पिक्सेलमध्ये करा. जे रेझोल्यूशन आहे त्या साईजचं ते 800 ठेवा. जर तुम्ही पिक्सेलमध्ये केली नक्की तुम्हाला इंचेसारखी क्वालिटी नाही भेटणार, पण तुम्ही जो हा महिना जो इंचेसमध्ये सेव्ह केला, जो क्वालिटीमध्ये सेव्ह केलाय भावा, तो पिक्सेलमध्ये तुम्हाला कमी एमबी दिसून राहील आणि क्वालिटी नक्की चांगली राहणार. तो काय विषय नाही, स्टेटससाठी तुम्हाला बेटर राहील. जर तुम्हाला या डिझाईनची प्रिंटिंग मारायची, इमेज साईज येते, इमेज साईज जाऊन रेझोल्यूशन फक्त इथं हाय करा, 800 वगैरे करून टाका. पीसीच्या परफॉर्मन्सनुसार करा. नक्कीच तुमचा पीसी जर बेटर असेल नक्कीच करा. प्रोसेसरवर डिपेंड व्हावं नाही सगळ्या गोष्टी, काय विषय नाही, ठीक आहे. जसं मशीन तुमचं फास्ट चालतं त्यावर. अश्विन केल्यानंतर डायरेक्ट प्रिंटिंग वगैरे मारू शकता 10x8 मध्ये, एकदम क्वालिटी प्रिंट वाचणार, तो काय विषय नाही भावना, ठीक आहे. आणि आपण जे मटेरियल संपूर्णरित्या जे क्वालिटी काम करतो ते संपूर्ण फोटोशॉपर म्हणजे एचडी क्वालिटी भावना, नक्की जे प्रिंटिंग संदर्भात तुम्ही नक्की यूज करू शकता. त्या टाईपने आपण बनवायचा प्रयत्न करतोय संपूर्णरित्या, ठीक आहे. तर असा पण आपला ट्युटोरियल होता भावना. असे वेगवेगळे ट्युटोरियल अजून आपण घेऊन येणार. नक्की मला कमेंट करा, काय तुमच्या वगैरे अडचण असेल इंस्टाला सुद्धा डीएम करा मला, ठीक आहे भावना. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराज.